मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीसच, शिंदे व अजितदादा होणार उपमुख्यमंत्री। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून त्यात आता मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे व अजित पवार यांना देण्यात येणार आहे। येत्या 1-2 दिवसात याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे। तर नाराज एकनाथ शिंदे यांची समजूतही काढण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे। या निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्या असून त्यात भाजप 132 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। तर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला 57 तर अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत। सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने त्यासाठी आपलाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे। आता या नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू झाली आहे। प्राथमिक अंदाजानुसार भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपदे मिळू शकेल, तर शिवसेना शिंदे गटाला 12 व राष्ट्रवादी अजित पवार गटाला 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। 6 ते 7 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद असे ठरले असल्याचीही चर्चा आहे। पण शपथविधीच्या सोहळ्यात महायुतीचे 20 आमदार पहिले मंत्रिपदाची शपथ घेतील, त्या सर्वाधिक भाजपचे असणार आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।